नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण पालकच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील. पालक पनीर, पालकचा पराठा खाल्ला असेल किंवा पालकाची आपण डाळ टाकून भाजी खाल्ली असेल. परंतु आज आपण जी भाजी बनवणार आहोत ना, ती अगदी हॉटेल, रेस्टॉरंट स्टाईलपेक्षा सुद्धा टेस्टी अशी असणार आहे. आणि मुख्य म्हणजे कुणालाही कळणार नाही की या भाजीमध्ये आपण पालक घातलेला आहे. प्रोटीन सोबत कॅल्शियमने भरपूर अशी टेस्टी चमचमीत असं आपण पालक चना कसा बनवायचा ते आज येथे बघणार आहोत. अगदी मिनिटात बनवून तयार होते आणि एकदा जर बनवली ना नेहमी तुम्ही 100% याच प्रकारची पालक बनवाल. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी आपल्याला येथे चणे लागणार आहे. आता हे चणे मी रात्रीच भिजत घातलेले होते. आपल्याला जर पटकन ही भाजी करायची असेल तर चणे गरम पाण्यामध्ये 2 ते 3 तास भिजवले तरी सुद्धा चालू शकेल, परंतु रात्रीत जर भिजत टाकले तर सकाळपर्यंत ते छान असे फुलतात. आता ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चणे आपण धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि 2 आपण तमालपत्र टाकून याला शिजवून घेणार आहोत. आता ह्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता ही पालक सुद्धा आपण व्यवस्थित छान अशी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि हिचं पाणी सुद्धा आपण निथळून घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे. त्यामध्ये आता येथे 8 ते 10 मी काजू टाकून घेतलेले आहे. काजू ऑप्शन आहे, परंतु हे जर टाकले तर आपली ग्रेव्ही छान अशी टेस्टी होते आणि क्रीमी मलाईदार बनते. आता गरम पाण्यामध्ये आपण पालक टाकून घ्यायची आहे आणि हिला फारही शिजवायचं नाही. आपण फक्त एक अर्धा मिनिटासाठी आपल्याला हा पालक गरम पाण्यात टाकून घ्यायचा आहे. काजू सुद्धा आपण छान असे उकळत्या पाण्यात टाकून थोडेसे आपण काजू सुद्धा सॉफ्ट करून घेतलेले आहे. आता हे आईस वॉटर आहे, थंड पाणी. यामध्ये आपण ही पालक लगेचच टाकून घ्यायची आहे, ब्लांच केलेली. त्यामुळे काय होईल, आपली जी पालक आहे ना ती काळी पडणार नाही. बऱ्याच वेळेला गरम पाण्यात पालक शिजून घेतली ना की तिचा कलर काळा होतो. त्यामुळेच आपण येथे हिला आईस वॉटर मध्ये टाकून घेतलेली आहे. आता ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही लगेचच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला पालक बारीक तर करून घ्यायची आहे, परंतु त्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे दही टाकून घेणार आहोत. आता हे दही घेताना ना आंबट दही घ्यायचं नाहीये, गोड दही घ्यायचं आहे. आता 3 ते 4 चमचे आपण दही घेतलं आणि जे काजू आपण गरम पाण्यात भिजवून घेतले होते ना ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहे थोडे थोडे करून. आता याची छान आपण अशी फाईन प्युरी तयार करून घेतलेली आहे, आपण बघू शकता. आणि छान हिरवागार कलर आपल्या या पालकच्या प्युरीला आलेला आहे. काजू आणि दही टाकल्यामुळे अतिशय छान असा हिरवा कलर आलेला आहे ह्याला. आता येथे मी 2 कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे. आलं लसूण पेस्ट सुद्धा आपण 1 चमचा घेतलेली आहे. 3 ते 4 येथे मी लाल बेडगी मिरची घेतलेली आहे. येथे काही पावडर मसाले आहे, धना जिरा पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि किचन किंग मसाला आपल्याला येथे लागणार आहे. प्रत्येकी 1-1 चमचा आपण सर्व मसाले घेतलेले आहे. फक्त हळद आपण पाव चमचा घेतलेली आहे. आता आपले हरभरे सुद्धा छान असे शिजून तयार झालेले आहे 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये आणि याचा मस्त असा सुगंध सुद्धा सुटलेला आहे. आपण बघू शकतात किती छान मऊसूत असे आपले हे चणे शिजलेले आहे. आता हे साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया. एका कढईमध्ये 2 चमचे आपण तेल गरम करून घ्यायचं आहे आणि भाजीला आपल्या अजून छान अशी टेस्टी बनवण्यासाठी ना यामध्ये आपण बटर टाकून घेणार आहोत. बटर हे ऑप्शनल आहे, परंतु जर टाकलं ना तर ह्याची टेस्ट अतिशय छान अशी येते, क्रीमी बनते. आता बटर सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. आता बटर मेल्ट झालं की यामध्येच आपण बेडगी मिरची टाकून घेऊया आणि जो आपण 2 कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे ना ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे. 1 चमचा जिरे सुद्धा आपण यामध्येच टाकून घेतलेले आहे. आता आलं लसूण पेस्ट सुद्धा यामध्ये टाकून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता ह्याचा सुगंध सुटेपर्यंत आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. आता आलं लसूणचा छान असा सुगंध सुटायला लागला की हे जे पावडर मसाले आपण घेतले ना ते थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे आणि लगेचच हे मिक्स करायचं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाही.
आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. याचा छान असा सुगंध सुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता आपण आहे ना, कस्तुरी मेथी मी एका साईडला रोस्ट करून घेतलेली आहे. ती सुद्धा हातावर अशी कुस्करून टाकायची आहे. कस्तुरी मेथीमुळे अत्यंत छान अशी भाजीला टेस्ट तर येतेच, परंतु सुगंध सुद्धा फार छान येतो. आता कस्तुरी मेथी सुद्धा आपली ऍड करून झालेली आहे. यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाही, छान असे शिजून निघतील. आता गरम पाणी टाकून घेतलं होतं मी. आता यामध्ये आपण जी पालकची प्युरी करून घेतली ना, ती थोडी थोडी करून सर्व टाकून घ्यायची आहे. आणि ही सर्व पालकची प्युरी टाकून झाली की लगेचच आपण जे शिजवून घेतलेले चणे होते ना, ते सुद्धा थोडे थोडे करून सर्व टाकून घ्यायचे आहे. आता चणे शिजवताना ना मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं. आता याला आपले मिक्स करून झालं की 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक उकळी घ्यायची आहे. हे बघा किती छान असा याचा सुगंध सुद्धा छान सुटलेला आहे आणि याचा कलर सुद्धा अप्रतिम असा आलेला आहे. आपली पालक चना मसाला ही हॉटेल्सपेक्षा सुद्धा टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे. तर नक्की या पद्धतीने एकदा ही भाजी ट्राय करून बघा. कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.